पुढची बातमी, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांसंदर्भात समन्वय मंत्री नियुक्त करण्यात आले। चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे। मागच्या सरकारच्या काळात सुद्धा याच दोघांवर ही समन्वयाची जबाबदारी होती आणि सीमा भागातील मराठी बांधवांचे प्रश्न जाणून घेण्यासाठीची ही जबाबदारी आहे जी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यावर असणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, या सगळ्या आता सीमावाद जो दिवसेंदिवस आणखी चिघळत चाललेला आपण बघतोय, तो नेमका कशा पद्धतीने सोडवण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंवर आहे असं म्हणता येईल? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मागील काही वर्षापासून सीमावादाचा प्रश्न जो आहे तो तसाच कायम आहे। आपण पाहिलं असेल तर कर्नाटकात राहणारे मराठी भाषिक असतील त्यांच्यावर अन्याय होतोय अशी भावना तिथल्या मराठी भाषिकांची आहे। नुकतंच आपण एक प्रकरण देखील पाहिलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सीमावादाचा प्रश्न निर्माण झाला होता। राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे अशी चर्चा जी आहे ती रंगली होती। त्यातच आता राज्य सरकारनं हा प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर समिती स्थापन केली आणि यामध्ये चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांची नियुक्ती केली। मागच्या वेळी देखील या दोघांकडे ही जबाबदारी होती। आता खऱ्या अर्थानं मागच्या वेळी देखील या दोन्ही नेत्यांनी खरं तर सीमा भागाचा कर्नाटकचा दौरा केला होता आणि त्या ठिकाणी मराठी भाषिकांचं म्हणणं काय, त्यांना कोणत्या कोणत्या समस्यांचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो याची माहिती केली होती आणि एक मंत्रालयात बैठक लावली होती। आता देखील तशाच पद्धतीचे हे दोन्ही नेते दौरे करतील जेणेकरून सीमावादात जो अन्याय मराठी भाषिकांवर होतोय तो दूर करता येईल आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावता येईल, यासाठी हे दोन्ही नेते प्रयत्न करणार आहेत।